चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप स्वागत आहे. सगळ्या ताई बघताय काय आहे आपल्याकडे आज. तर आहे ना, मी मस्त नाश्ता बनवलेला आहे आणि ज्या ताईंकडे काही नाश्त्याला नसेल ना, तर त्यांनी अशी झटपट रेसिपी माझ्यासारखी बनवून बघायची. तर आपण आहे आज नाश्त्याला मस्त रव्याचा मेनू बनवलेला आहे. तर हा दही आणि रवा किंवा ताक आणि रवा अशा याच्यापासून आपण बनवलेला आहे. त्याला आहे ना, जिरं मोहरीचा तडका, कोथिंबीर वगैरे असं टाकून मस्त जाळीदार असा पदार्थ आपण नाश्त्यासाठी स्पेशल बनवलेला आहे. काय नेहमीचा रवा आहे, उपमा आहे वगैरे असं खाऊन आपल्याला जर कंटाळा आला असेल, ती रेसिपी नक्की बनवा. चला तर झटपट रेसिपी बघायची सगळ्या ताईंनी. आता आहे ना, बाऊल घेतलेलं आहे मी. बाऊलमध्ये ना, ही 1 वाटी रवा आहे आणि 1 कप 1 ग्लास ताक आहे आपल्याकडे. तुम्ही बघता ते आता. हा रवा आहे ना, बारीक आहे. सम्राटचा रवा आहे. बारीक म्हणजे खूप बारीक पण नाही हा. मिडियम रवा आहे हा आपल्याकडं आणि सम्राटचा रवा आहे. आणि 1 ग्लास भरून ना ताक घेतलेलं आहे मी आज. ताकच आहे आणि याला काहीच मटेरियल लागत नाही. तुम्ही बघा मी काय काय घेतलेलं आहे. हे मीठ आहे आपल्याकडं. मीठ टाकून घेते म्हणजे ना विसर नको पडायला म्हणून मिठाचा वापर आहे ना सगळ्यात पहिला करून घ्यायचा आपल्याला. आता हे ताक आपल्याकडे आहे ना फ्रेश असं ताक आहे मस्त. ताकाला काय करणार आहे मी रव्यात टाकून आणि मस्त एकजीव करायचं आहे आपल्याला. घरगुती असेल तर घरगुती वापरा, नसेल तर पिशवी वगैरे आणली तरी चालेल तुम्ही. आणि थोडंसं दही होतं तुम्हाला बघताय तुम्ही, थोडंसं दही पण होतं माझ्याकडे घरामध्ये. मी दोन्ही मिक्स करून ग्लास तो भरून घेतलेला होता. आता जसं लागेल ना त्या त्या प्रमाणात आपल्याला बॅटर सगळं तयार करून घ्यायचं. आता हे बॅटर आहे ना असं एकसारखं एक व्यवस्थित गठुळी वगैरे होणार नाही, अशा हिशोबाने मी एकजीव करून घेते त्याला. अगदी हलक्या आणि चांगल्या व्यवस्थित हाताने असं मस्त त्याला एकजीव करायचं काम आपलं चाललेलं आहे. बघताय तुम्ही मस्त गठुळी सगळी निघून जाते आणि जसं लागेल तसं दही. आता ताक अजून शिल्लक आहे आपल्याकडे ग्लासमधलं, तर आपण काय करणार आहे अजून त्याच्यामध्ये ताक टाकणार आहे. जसं कमी पडलं तर टाकणार आहे. बघताय तुम्हाला ते असं सुक्कं दिसतंच आहे. तर मी आता याच्यामध्ये ना पुन्हा एकदा थोडंसं ताक आहे ना टाकून घेते. गठुळी मात्र अजिबात होऊ द्यायची नाही. गठुळी तुम्ही बघून घ्यायची आणि लागता लागता जसं असेल तसं टाकत चालायचं. पूर्ण 1 ग्लास मी टाकलेलं आहे. आता बघूया आपण हे बसतं की नाही बसतं, नाही तर मग आपल्याला थोडंसं पाणी वगैरे वापरावं लागेल. ताक पण शिल्लक आहे आपल्याकडं, पण काहीच हरकत नाही. हे बघा मस्त एकजीव पुन्हा करून घेते मी. आणि ना सगळ्यात साधी, सिंपल, सगळ्यात सरळ सोपी रेसिपी आहे अगदी. टेन्शन घ्यायचं नाही. याला फक्त खाण्याचा सोडा लागणार आहे आपल्याला. मीठ, खायचा सोडा, ताक आणि रवा. बस एवढ्या 3 वस्तू. आणि बनवण्यासाठी आपल्याला तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी. माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई सगळ्या बघताच आहे. काय काय करतोय आपण. हे बघा कसं एकजीव झालेलं आहे बघा. गठुळी दिसते का याच्यात? अजिबात नाही, बिलकुल नाही. एकदम सरळ साधी सोपी रेसिपी आहे. बघा बरं एकजीव मस्त झालेलं आहे पीठ असं छान आणि छान. मला तर वाटतंय ना हा मेनू ना बऱ्याच ताईंनी बनवलेला पण असेल. जर नसेल बनविता ताईंनी तर त्यांनी नक्कीच बनवून बघायचं आहे एकदा. हे बघा किती व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे बघा आपलं. आता मटेरियल ना म्हणजे ना भिजवताना ना काही अजिबात करायची नाही. गठुळी जर राहिली ना तर काहीच उपयोग नाही एवढा आपण मेहनत करून पण. आता याच्यामध्ये ना मी टाटाचा आपला जो रेग्युलर सोडा आहे ना तो घेतलेला आहे. साधा बेकिंग सोडा आहे हा टाटाचा बेकिंग सोडा. म्हणजे टाटा सोडा म्हणा तुम्ही, नुसतं खायचा सोडा. आपल्याला थोडं पाणी टाकते मी वरतून. सोड्यावरती पाणी टाकायचं आपल्याला आणि मस्त परत हलवून घ्यायचे. काय होणार आहे हलवल्यानंतर आहे ना तुम्हाला माहिती आहे याची ग्रिप आहे ना एकदम छान बदलेल बघा. तुम्हाला दिसते आता लगेच. जेवढं मी हलवेल ना तेवढं छान आणि छान बॅटर तयार होईल आपलं. आणि एकजीवपणा जेवढं होईल ना तेवढं जाळीदार आणि स्पंजली असा आपला. आपण याला ढोकळा पण म्हणू शकतो. रव्याचा व्हाईट ढोकळा म्हणा, तुम्ही नाश्ता म्हणा, काहीतरी एक नवीन नाव द्या याला. काहीतरी छान वेगळं असं काही केलं ना घरामध्ये की छान सगळ्यांना आवडतं खायला. मुलांना पण आवडतं, आपल्याला स्वतःलाही आवडतं. भाजी पोळीबरोबर जर तुम्ही बनवला तरी काही अडचण नाही याला. या रेग्युलरच्या जेवणासोबत एखाद्या वेळेस राईस बनवत असेल तर तो नाही बनवायचा. त्याच्या बदली हे बनवू शकतो आपण. काहीच नाही याला, वेळ पण काहीच लागत नाही. फक्त 20 ते 25 मिनिटासाठी आपल्याला गॅसवर ठेवावं लागतं याला. तुम्ही बघता याची जाळी दिसते आपल्याला थोडीशी बघा. जेवढं आपण आहे ना गरागर हलवले ना हाताने तर तशी जाळी पण याला दिसते. आता हे ना माझं छान तयार करून झालेलं आहे. आपल्याला आहे ना एक पातेलं आहे ना गरम पाण्यामध्ये ना कढईत पाणी घेतलेले आहे आणि ह्या पातेल्यात तेल टाकलेले आहे. तुम्हाला तेल टाकवताना मुद्दाम नाही दाखवले. पातेल्यावर तेल लावून घेतलेलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये मी पातेलं 10 मिनिटं अगोदर ठेवलेलं होतं. बघा खाली पाणी, वरतून डिश ठेवली. बॅटर वगैरे मस्त पातेल्यात गेलेले आहे. वरतून आहे ना अजून एक स्टीलची कढई माझ्याकडे, मला ती ठेवायची आता. वरतून स्टीलची कढई ठेवली का वाफ जायचा चान्सच नाही काही, अगदी पॅक बसेल मग. हे बघा ही स्टीलची कढई एक रेग्युलर वापरातल्या कढई आहे माझ्याकडं. आणि माप पण खूप सुंदर आलंय. म्हटलं काय ठेवावं काय ठेवावं, तर चला मग आता कढई बसली आपली त्याच्यावरती. आता ही कढई ना जवळजवळ मी ना तुम्हाला सांगू का 15 आणि वरचे 10 मिनटं म्हणजे तुम्ही बघा 20 ते 25 मिनिटासाठी मी गॅस चालू ठेवलेलं होतं.
तर असं आहे ना बॅटर मी मस्त त्याच्यामध्ये ठेवून सगळं झाकण बिकण आणि कमी गॅस आहे बघा तुम्हाला दिसतोय. एकदम छान कमी गॅस करून ठेवलेला आहे. आता आहे ना 25 मिनिटं झालेली आहे आपली. मी पुन्हा किचनमध्ये आलेली आहे आणि त्याच्यानंतर हा गॅस तुम्हाला चालू दिसतोय. आता मी झाकण काढून चेक करेल आणि नंतर गॅस बंद करणार आहे. कारण आपल्याला चेक करायचे म्हणजे ना 20 मिनिटानंतरच आपल्याला झाकण काढायचे. त्याच्या अगोदर झाकण काढायचं नाही. त्याच्या आधी तुम्ही झाकण काढलं की रवा, इडली तुमची कुठलीच वस्तू बनत नाही. 20 मिनिटं जवळ झाकून ठेवलं ना की मग फुलतो तो असा मस्त त्याला वाफ आहे ना वाफ पक्की बसते त्याची. आता तुम्ही बघताय असा रवा किती सुंदर आपला मस्त स्पंजली आणि स्पंजली झालेला आहे बघा तुम्ही. आणि मध्ये ना वाफेचं पाणी नका त्याच्यावर पडत होतं त्याच्यामुळे त्याला छिद्र पडलं काय हरकत नाही. चला आता आहे ना आपल्याला फोडणी म्हणजे तडका द्यायचा याला. तर मी काय केलेली अगदी छोटीशी कढई एक ती ठेवलेली आणि तडका द्यायला आहे ना तुम्हाला सांगू का मिरची, कोथिंबीर, जिरं, मोहरी असं याचा तडका द्यायचा आहे आपल्याला. मी ते मटेरियल सगळं काढलेलं ते पण दाखवते तुम्हाला. आता तेल टाकायला घेतलेले आहे. तेल छान टाकायचं आणि गॅस कमीच ठेवायचं आहे छोट्या कढईला. कारण आपण फुल गॅस केला ना आणि तेल तुमच्या मनाप्रमाणे टाका. तुम्हाला कसं पाहिजे जास्त कमी. आणि समोर तुम्हाला केकचं पातेलं दिसते पुढे समोर खिडकीमध्ये. तर केकच म्हणते सॉरी जे आपलं नाश्ता आहे ना त्याचं पातेलं आहे ना मी समोर खिडकीत ठेवलेलं आहे. तिकडनं खूप थंड हवा आहे आपल्याला इथं. ते बघा जिरे, मोहरी, लसूण पण टाकलेलं आहे मी. म्हणजे तडका जर दिला ना तर छान द्यायचं आहे. काय होतं जेवढा छान तडका देऊ ना आपण तेवढी सुंदर आणि सुंदर रेसिपी आपली तयार होते ही. खूप छान तडका द्यायचा आहे बघा. मस्त पॅनमध्ये ना मी काय काय टाकलेलं बघा तुम्ही. कढईमध्ये ना आपल्याकडं लसूण आहे, जिरं आहे, मोहरी आहे, भरपूर टाकलेली मी. कारण मला ना आवडते घरामध्ये ना असं काय बनवलं जिरं मोहरीचा तडका दिलेली वस्तू ना फार आवडते. दिसायला सुंदर दिसते, अट्रॅक्टिव्ह दिसते. आपल्याला दुसरं काहीच टाकायचं नसतं त्याच्यामध्ये. खायला पण छान छान वाटतं. कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे. कोथिंबीर आपल्याला कच्ची टाकायची याच्यामध्ये. तर सगळं चला बरं यूट्यूब फॅमिलीच्या ताई तुम्हाला कसं वाटतंय आपला आजचा जो मस्त छान आणि छान मेनू बनवलेला आहे माझ्या ताई सांगणार आहे. कमेंट करायची सगळ्या ताईंनी. कमेंट करा आणि आजचा मेनू माझ्या कोणकोणत्या ताईंना आवडला आहे. एकदा तरी तुम्ही नक्की आपली रेसिपी ट्राय करा. जर नाही सक्सेस झाली तर मला पुन्हा कमेंट करा. काय चुकतं काय नाही मी तुम्हाला सगळं सांगणार आहे याच्यामध्ये. तुम्ही नक्की बनवायची माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंनी. मस्त आहे बघा लसूण, जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची कट करून टाकलेली. शक्यतो मिरची तिखट घ्या. तिखट मिरची असेल ना 4 टाकण्याऐवजी ना तर 2च टाकायची तिखट मिरच्या. म्हणजे मग आहे ना रेसिपी पण खूप छान आणि छान तयार होते आपली. हे बघा मस्त मी ना कमी गॅसवरती काही करायची नाही आपल्याला अजिबात. कमी गॅसवरती आता खालचा गॅस बंद केलेला आहे आणि हा जो रवा आहे ना रवा नाश्ता आपण त्याला नाव देणार आहे काहीतरी नवीन. तर हे बघा ही डिश आहे ना छोटी झाली फसली ती बघा मध्ये. आपण मोठी डिश ठेवू आणि पलटी मारायची आहे. याला आहे ना 2 पातेल्याला वरून मी हे मारलं होतं थपके ते तुम्हाला दाखवले नाही आहे. कारण आहे ना रवा वगैरे काहीच टाकलेलं नाही. डायरेक्ट तेल टाकून मी बॅटर टाकलेलं होतं. किती टकाटक निघालाय बघा बरं. किती सुंदर आणि सुंदर निघालेलं आहे. रवा जर लावला असता ना याचं आहे ना थोडीशी ग्रिप आणि चेंज होती. पातेल्याला रवाच नव्हता लावलेला मी आज. फक्त तेल टाकलेलं होतं. तेल टाकून मटेरियल टाकलेलं होतं. तुम्ही बघताय इतका सुंदर, सुंदर, सुंदर फुललेला आहे मस्त. फार तारीफ करते असं मला पण नाही वाटत आहे कारण खरंच छान झालेला आहे तो. हे बघा तुम्ही बघू शकता नाश्ता आहे ना खूप सुंदर तयार झालेला आहे आपला. आणि तुम्ही ना आता दिसतो तसा नाही तो. तुम्हाला ना मी कट करून दाखवणार आहे याला. स्पंजली ना असं खूप छान आहे. याला जाळी पण खूप सुंदर आलेली आहे. तुम्हाला जाळी बघायची का याची? जाळी पण बघा तुम्हाला दाखवते मी 1 मिनिटं. याची जाळी ना जी आहे ना ती एकदम सुंदर आलेली आहे. तुम्हाला आहे ना पुन्हा एकदा मी हातात घेऊन दाखवते. त्याची जवळून जाळी बघशाल ना तुम्ही काय म्हणशाल मग. हे बघा मागच्या पण बाजूने बघा बरं. म्हणजे अगदी व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे अगदी साधा, सरळ, सोपा आणि काहीच नाही लागत याला. खूप सिंपल आहे. म्हणजे ना खूप तुम्हाला मटेरियल आणायची गरज नाही, काही नाही. आता उन्हाळा पण चालू झालेला आहे. ताक, दही आपलं सगळं घरामध्ये पडलेलं असतं. रवा प्रत्येकाच्या घरात असतो. आता चाकूने मी याला मस्त कट करणार आहे. हे बघा. चाकू घेतलाय मस्त कट करायला पण घेतलेलं आहे. आणि माझ्या फॅमिलीच्या त्यांना काय वाटतंय काय नाही सांगा आजचा नाश्ता बघून कसं काय वाटतंय तुम्हाला? छान वाटतोय की कसा वाटतोय? बघा जाळी बघा आपल्या नाश्त्याची किती सुंदर आलेली आहे. रव्याचा नाश्ता मी बनवलेला आहे आज छान. तर हे बघा तुम्हाला दाखवते माझ्या ताईंना. तुम्ही हा नाश्ता बघून घ्या. कसा वाटतोय कसा नाही सांगा कमेंट करून मला सगळ्या ताईंनी. हे बघा मी प्रत्येक याचे ना 2-2 भाग केलेले. 4 भाग आणि त्या 4 भागांचे पुन्हा 2-2 भाग केलेले म्हणजे असे 8 भाग आपले तयार होत आहे. नाश्त्याला म्हणजे घ्यायला पण छान आहे, खायला पण छान आहे. तुम्ही बघताय तुकडा वगैरे काहीच पडलेला नाही, काहीच नाही. खाली अजिबात नाही बघा. ग्रिप आहे ना त्याची छान आलेली एकदम टकाटक आलेली. आता याच्यात आहे ना कच्ची कोथिंबीर टाकलेली मी. जो तडका आपण गरम केलेला आहे ना, तो तडका आपण कढई खालीच उतरू डायरेक्ट आता आणि टाकून घेऊ त्याच्यावरतून थोडं-थोडं सगळं मटेरियल. हे बघा.
एकच नंबर झालेला आहे. वास पण दह्याचा खूप सुंदर येतोय आणि खूप सुंदर येतोय. माझ्या YouTube फॅमिलीची ताई बनवून बघणार आहे. कसा वाटतोय आजचा नाश्ता. तर चला मग आपण आहे ना पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहे. असंच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत परत घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय काय नाही माझ्या YouTube फॅमिलीच्या ताई सांगतील. तोपर्यंत आता सगळ्या YouTube फॅमिलीला बाय बाय.